जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। अखेर आज सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे, थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। सर्व पात्र बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। बघा, आज सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये सोडण्यात आलेले आहेत आणि बोनसचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 7500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये अप्रूव्ह असेल, पात्र असेल, तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐका। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलं, थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। बघा, आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सोडण्यात आलेले आहे। सोबतच काही बहिणींना अक्षय तृतीयाची ओवाळणी मिळाली नव्हती, त्या अनुषंगाने आज अक्षय तृतीयाची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व पात्र बहिणींना आज एप्रिल हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, सोबतच ओवाळणीचे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। एकत्रितपणे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। परंतु हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं शक्य नाही। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यांमधील असतील त्या बहिणींना आज पैसे येतील। ज्या बहिणी उद्याच्या 12 जिल्ह्यांमधील असतील त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची, सर्व माता भगिनींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर राज्य सरकारने सर्व बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे सादर करतील, म्हणजे ज्या बहिणींकडे 4 कागदपत्रे असेल त्याच बहिणींना आज पैसे येतील। अन्यथा जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारने आदेश दिलेला आहे। बघा बहिणींनो, जे पहिलं कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। दुसरं कागदपत्र म्हणजे घरातील सदस्य टॅक्स भरत नसावा। तिसरं कागदपत्र म्हणजे घरातील सदस्य नोकरीला नसावा आणि चौथं कागदपत्र म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा। बघा, ही कागदपत्रे फक्त तुमच्याकडे असायला पाहिजेत, ही कागदपत्रे कोठेही जमा करायची नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कागदपत्रे काढू नका, फक्त तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास येऊन जाईल की तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात। त्यामुळे तुम्ही सुद्धा बसत असाल तर पैसे येतील। परंतु लाडक्या बहिणींनो, 4 पात्रतांची मागणी केलेली आहे। 4 पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे येतील। अन्यथा जर तुम्ही बसत नसाल, जर तुम्ही या 4 पात्रांचं उल्लंघन केलं तर पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारने आज आदेश सुद्धा दिलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता उत्पन्नाची आहे। बघा, बहिणींचे उत्पन्न चालू वर्षात 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर पैसे येतील। 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेला असेल तर पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी नसेल, म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारने आज आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या
बहिणींनी बघायचं आहे की आपलं उत्पन्न या चालू वर्षामध्ये किती आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता योजनांची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून न्यूज चॅनलला ऐकलेलं असेल किंवा पेपरला बातमी वाचलेली असेल की आज राज्य सरकारकडून काही नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. तर ते नवीन नियम म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेची लाभार्थी नसावी. म्हणजेच तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर पैसे येतील. जर तुम्ही डबल योजनांचा लाभ घेत असाल, याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रवण बाळ योजना यांसारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला डबल पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता टॅक्स संदर्भात आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही टॅक्स भरत नसावेत. म्हणजेच तुम्ही जर एखादा कोणता टॅक्स भरत असेल, याच्यामध्ये खाजगी टॅक्स, सरकारी टॅक्स असेल तर तो टॅक्स तुम्ही सुद्धा भरत नसावे. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल किंवा तुम्ही स्वतः टॅक्स भरत असल्यास तुम्हाला पैसे येणार नाहीत. राज्य सरकारने आज आदेश सुद्धा दिलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता म्हणजे शेवटची पात्रता घातलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावा. सोबतच परमनंट कामगार नसायला पाहिजे. जर तुमच्या गावाजवळील एखादा कारखाना असेल तर त्या कारखान्यामधील तुमच्या घरामधील एखादा सदस्य परमनंट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. किंवा एखाद्या कंपनीमध्ये कामगार असेल आणि त्या ठिकाणी परमनंट झालेला असेल तर पैसे येणार नाहीत. थेट राज्य सरकारने आदेश सुद्धा दिलेली आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यांमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर ते 12 जिल्हे आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असू शकतो आणि तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊ शकतात. त्यामुळे आपण एका मिनिटामध्ये हे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर त्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गोंदिया, दुसरा जिल्हा भंडारा, तिसरा गडचिरोली, चौथा चंद्रपूर, पाचवा नागपूर, 6वा वर्धा, 7वा अमरावती, 8वा यवतमाळ, 9वा वाशिम, 10वा अकोला, 11वा बुलढाणा आणि 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. म्हणजे त्या उजव्या साईडच्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. सोबतच उद्याचे 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा बीड, 6वा जिल्हा जालना, 7वा छत्रपती संभाजीनगर, 8वा अहिल्यानगर जिल्हा, 9वा नाशिक, 10वा जळगाव, सोबतच 11वा जिल्हा धुळे आणि 12वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. म्हणजे उद्या या 12 जिल्ह्यामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील ते 12 जिल्हे बघून घ्या. बघा परवा दिवशी 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा सांगली, तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा कोल्हापूर, 5वा जिल्हा सातारा, 6वा रत्नागिरी, सोबतच 7वा जिल्हा पुणे, 8वा जिल्हा रायगड, 9वा जिल्हा मुंबई शहर, 10वा जिल्हा मुंबई उपनगर, 11वा जिल्हा पालघर आणि 12वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा. म्हणजेच बहिणींनो आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. कोणत्याही लाडक्या बहिणींनी, कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही. बघा सर्व लाडक्या बहिणींना सर्व माहिती मुद्देसूद दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय